नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन प्रकरण सुरुवात करणार आहे, ते म्हणजे गुणोत्तर प्रमाण. आणि गुणोत्तर प्रमाण हे प्रकरण बघण्यापूर्वी जे महत्त्वाचे 2 पॉइंट आहेत ते आपण बघणार आहे. तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. महत्त्वाचा पहिला पॉइंट पहा, एकाच एककात असणाऱ्या संख्यांना जर समान अंकाने भागल्यास, एकक एकच आणि संख्यांना जर समान अंकाने भागल्यास येणाऱ्या संक्षिप्त रूपात त्या संख्येची गुणोत्तर म्हणतात. हे लक्षात पहा. हे झाले डेफिनेशन म्हणू आपण त्याची, ठीक आहे ना. या ठिकाणी एक तसं उदाहरण सोडून सांगतोय मी. पहा, दुसरा पॉइंट पहिले पाहून घेऊ आपण. हा पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट पहा, गुणोत्तर हे पहा या चिन्हाने दर्शविला जाते. 2 डॉट असते, हे लक्षात, या चिन्हाने दर्शविला जाते. तर पहा, आता पहिल्या आणि दुसरं दोन्ही पॉइंटचं इथं एक उदाहरण घेऊन सांगतोय मी. पहा, एखादी संख्या दिली आपल्याला, या ठिकाणी दिली आहे 5 आणि या ठिकाणी दिले आपल्याला 25. समजा यांचं गुणोत्तर काढा, तर याला आपण 5 25 असं वाचतो. काय वाचतो? 5 25 हे चिन्ह यूज केलं आहे. पण याला संक्षिप्त रूपात काढणे म्हणजे यांचं गुणोत्तर काढणे म्हणजे कशा पद्धतीने, तर याला एकाच कोणत्याही अंकाने भाग गेला पाहिजे. तर या दोघांनाही 5 या अंकाने भाग जातो. तर पहा, 5 या अंकाने भाग देऊन देऊ आपण. हा 5 1 5, 5 1 5 म्हणजे इथे किती राहिला? फक्त हा 1. आणि इथे किती राहील? 5 25, 5 ने भाग केला. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे आपण एकाच अंकाने, यांनी काय म्हटलं, समान अंकाने, इतर लक्षात, म्हणजे सारख्याच अंकाने आपण भागलं कितीने? 5 ने. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? संक्षिप्त रूप झालं याचं काय? तर 1 5. येईल लक्षात तुमच्या? ठीक आहे. आता पहा, या प्रकरणावर आधारित जेवढेही काही प्रकार आहेत ते आपण सर्व बघणार आहेत. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. हा लक्ष द्या. प्रकार नंबर 1, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, 20 सेकंदाचे 2 मिनिटाशी गुणोत्तर किती? आता 2 मिनिटाची गुणोत्तर किती असं म्हटलंय. आपल्याला काय काढायचं आहे? गुणोत्तर काढायचं आहे. मग गुणोत्तर काढण्यासाठी जे काही आपल्याला गोष्टी दिलेल्या असते, अंक असो काहीही असो, ते आपल्याला कुठल्या एकाच परिमाणात पाहिजे किंवा एककात पाहिजे. मग एककात म्हणजे काय नेमकं? तर पहा, या ठिकाणी 20 सेकंद आहे, या ठिकाणी 2 मिनिट आहे. मग सेकंद आणि मिनिट हे आपल्याला एका एककात आणायचे. एक तर तुम्ही सेकंदात करा किंवा मग मिनिटात करा. मग पहा, लक्ष द्या, एका एककात आणण्यासाठी नेमकं काय करतायत पहा. हा 20 सेकंद या ठिकाणी लिहून टाकू असाच, ठीक आहे. आणि हे 2 मिनिट मी या ठिकाणी लिहिले. आता पहा, हे 20 सेकंद असेच ठेवू. हे काय झालं? हे सेकंद. ओके, पहा, हे सेकंद आणि हे काय? मिनिट. हे काय? मिनिट. मग या मिनिटाला जर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपल्याला कितीने गुणावं लागेल? 60 ने. त्याचं कारण काय? 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 60 सेकंद. मग आपण 2 मिनिट म्हणजे काय? याला 60 ने गुणलंय, याचा अर्थ 120 सेकंद. येईल लक्षात? बस हे सोडवलं की आता हे सेकंद झाले आणि या ठिकाणी काय झालं? आपलं सेकंद झाले. मग सेकंद आता आपण भागू शकतो. यांचं आपल्याला काय काढायचं आहे पहा, गुणोत्तर किती? गुणोत्तर म्हटलं म्हणजे भागाकार करायचा आहे. बस झालाय. आता पहिलं तर हे सोडून घेऊ आपण. काय होईल पहा, 20 1 20 आणि 20 त्रिक 60. ओके, मग काय झालं? अंशामध्ये 1 राहिला आणि छेदामध्ये 2 त्रिक 6 असे राहिले. याचा अर्थ आपलं गुणोत्तर काय? 1/6 असे लिहू शकतो किंवा याला आपण अशाही पद्धतीने मांडणी करू शकतो, 1/6. येईल लक्षात? चला लिहून टाका. उत्तर काय? 1/6 असं म्हणू शकतो आपण, ठीक आहे. चला परत एक गणित पाहू याच पद्धतीचं. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 1, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलंय? 6 महिन्याची 12 वर्षाची गुणोत्तर किती? आता आपल्याला परत गुणोत्तरच काढायचं आहे, पण महिने आणि वर्षाला या ठिकाणी पहा लिहून घेतोय त्याच पद्धतीनं. 6 महिने हे लिहून घेतले आहेत मी आणि छेदामध्ये काय करतो? 12 वर्ष. मग मला सांगा, हे 12 वर्ष याला महिन्यात कन्वर्ट करण्यासाठी काय करू? मग एका वर्षामध्ये किती महिने? तर एका वर्षामध्ये 12 महिने. म्हणून याला 12 ने असं गुणून टाका. बस झालाय. याचा अर्थ आता हे 6 महिने झाले, हे महिनेच झाले. मग महिन्याला असं आपल्याला भागता येते गुणोत्तर काढण्यासाठी. तर पहा, याला सोडून घेऊ आपण. इथे 6 1 6 आणि 6 दुणे 12. बस झालाय. अंशामध्ये काय राहिला? 1 आणि छेदामध्ये काय? 12 दुणे 24. आपण हे गुणोत्तरात कसं लिहून घेतोय? कसं लिहितोय गुणोत्तरात? तर 1 24. हे झालं आपलं उत्तर काय? 1 24. ठीक आहे. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 2, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलंय? 700 ला 2/3 गुणोत्तरात विभागा. आपल्याला 700 ला 2/3 गुणोत्तरात विभागाचा म्हणजे वेगवेगळे 2 विभाग करायचे आहेत, भाग पाडायचे. तर पहा, लक्ष द्या काय करते. हा 700 लिहून घेतोय. पहिले 700 लिहून घेतला. हा दोन्ही जर एकत्र केला तर काय होते? 3 आणि 2 5. म्हणून छेदामध्ये असे 5 लिहायचे आणि आपल्याला सुरुवातीला 2 भाग काढायचा आहे, म्हणजे अंशामध्ये 2 लिहा. याचा अर्थ 700 चे 5 पैकी 2 भाग. 700 म्हणजेच 5. येईल ना लक्षात? आणि 2 भाग आपल्याला वेगळे काढायचे आहेत.
त्यानंतर परत जर तिसरा भाग काढायचा म्हणजे 3 भाग जर काढायचे आपल्याला तर पहा हा 700 या ठिकाणी काय 3 अंशामध्ये आणि छेदामध्ये काय तर 5 बस झाले. हे लक्षात 5 पैकी 2 भाग आणि 5 पैकी 3 भाग दोन्ही भाग आपण वेगवेगळे काढून घेऊ म्हणजे गुणोत्तरात विभागा असं होऊन जाईल. तर पहा आता 5 एक 5 5 एक 5 इथे राहिले 2 5 चोक 20 आणि हा एक 0 हा पूर्ण कटला. ओके हा 14 दुने 28 आणि हा एक राहिला 0. याचा अर्थ 2 भाग म्हणजेच काय 280. आता आपल्याला 3 भाग काढायचे आहे. पहा 5 एक 5 5 ने जर याला भागलं तर 140 इथे निघाले तर या ठिकाणी 140 मिळाला पाहिजे. ठीक आहे तर पहा 3 0 0 3 चोक 12 एक राहिला 3 एक 3 आणि 1 4 हे झाले 420. हे लक्षात. आता हे झालं आपलं उत्तर. काय म्हटलंय त्यांनी 2:3 गुणोत्तरात विभाग हे विभागला आहे 2:3 गुणोत्तर म्हणजेच काय 280 आणि 420 हे झालं आपलं उत्तर. लिहून टाका काय तर 280 आणि 420. ठीक आहे चला त्यानंतरचं परत एक गणित बघू याच पद्धतीचं. पहा प्रकार नंबर 2 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा 630 ला 3:4 गुणोत्तरात विभागा 3:4 म्हटलंय. आता मग काय करता येईल 630 अशी लिहून घेतोय या ठिकाणी. आता मला सांगा या दोन्हीची बेरीज आपण छेदामध्ये घेतो कारण 630 म्हणजेच हे दोन्ही. ठीक आहे ना. मग 4 आणि 3 हे किती झाले 7 छेदामध्ये घेतोय मी 7. आपल्याला सुरुवातीला काढायचे 3 हे 3 अंशामध्ये आहे. त्यानंतर परत 630 असे छेदामध्ये काय दोघांची बेरीज 7. ठीक आहे ना छेदामध्ये 7 7च येईल. त्यानंतर आता पहा अंशामध्ये 3 लिहिलं मग छेदामध्ये काय इकडे 4 येईल लक्षात. चला काय होईल मग पहा आता या दोघांचंही उत्तर या ठिकाणी मिळते आपल्याला 7 एक 7 7 9 63 7 9 63 9 3 27. ओके आणि हा एक 0 या ठिकाणी बस झालं. परत 7 एक 7 7 9 63 9 चोक 36 आणि 0 हा एक इथे येईल लक्षात. हे झालं उत्तर आपलं. गुणोत्तरात आपण 3:4 गुणोत्तरात विभागल्यानंतर आपलं उत्तर काय मिळते 270 आणि 360. ठीक आहे चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार बघू आता परत एक. पहा लक्ष द्या प्रकार नंबर 3 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलंय गणेशला गणित व मराठी या विषयात मिळालेल्या गुणांचे प्रमाण 5:3 आहे. किती आहे 5:3 आहे. जर त्याला मराठीत 45 गुण असतील तर त्यास गणितात गुण किती. तर त्यास गणितात गुण किती. पहा यांनी काय म्हटलंय गणित व मराठी हे 2 विषय दिले आहे. काय गणित लिहून घेतो या ठिकाणी पहा आणि मराठी लिहून घेतोय मराठी. ओके आता यांची गुणोत्तर दिलाय पहा मिळालेल्या गुणांचे प्रमाण 5:3 आहे. या ठिकाणी हा 5 आणि हा काय 3. ओके त्यानंतर जर त्याला मराठीत 45 गुण हा मराठी म्हणजे याच्याच खाली लिहितोय मी 45 गुण 45 गुण असतील तर त्यात गणितात गुण किती. मग त्याला गणितात इथे गुण किती बस झालं. हे झाला क्वेश्चन मार्क. एक्स ठेवा क्वेश्चन मार्क ठेवा. हे सोडवण्यासाठी इथले जर गणितातले गुण काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याचा तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते आपल्याला. पहा 5चा गुणाकार 45 सोबत छेदामध्ये 3 येईल म्हणजे काय असा गुणाकार होईल. काय होईल पहा 5 गुणिला काय हा 45 आणि छेदामध्ये काय येईल तो 3 बस झाला. हे सोडवलं की उत्तर मिळते आपल्याला. पहा 3 एक 3 3 एक 3 एक राळा 3 5 15 हा कटला आणि 15 5 किती 75 हे झालं आपलं उत्तर. मग त्याला गणेशला गणितात किती आहे तर 75 गुण आहे. किती आहेत गुण 75 येईल लक्षात. या गुणोत्तरावरून आपण गुण काढले येईल लक्षात. चला परत एक याच पद्धतीचं घेऊ. ठीक आहे पहा लक्ष द्या प्रकार नंबर 3 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा प्रवीणला मराठी व भूगोल या विषयात मिळालेल्या गुणांचे प्रमाण 2:6 आहे. जर त्याला मराठीत 30 गुण असतील तर त्यास भूगोलामध्ये गुण किती. भूगोलामधले गुण आपल्याला काढायचे आहेत. मराठी आणि भूगोल 2 विषय या ठिकाणी लिहून घेऊ. हा मराठी आणि दुसरा काय तर भूगोल. ओके यांचं गुणोत्तर काय दिलंय पहा प्रमाण काय 2:6 मराठीमध्ये 2 आणि भूगोलमध्ये 6 असं हे प्रमाण आहे. त्यानंतर त्यांनी मराठीमधले गुण दिले आहेत 30. हे मराठी याच्या खाली लिहितोय मी 30 गुण. ज्याच्या खाली गुण म्हटलाय त्याच्याच खाली व्यवस्थित लिहा. ठीक आहे ना मराठीतले गुण दिले मराठी खालीच काय इकडे लिहिले तर अजून चुकलते. ठीक आहे एका खाली एक मांडणी करायची बस. याचा तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते आपल्याला. पहा 30 गुणिला 6 2 अंक दिसले का त्याला अंशामध्ये घ्यायचं कधीही 30 गुणिला 6 आणि छेदामध्ये काय हा 2 2 ने इथे भाग जातो इथे भाग जातो 2 1 2 2 त्रिक 6. ठीक आहे ना त्यानंतर 3 त्रिक किती हे 9 आणि 0 हा 1. याचा अर्थ त्याला कोणत्या विषयामध्ये भूगोल या विषयामध्ये किती गुण आहे तर 90 गुण आहे. 90 गुण आहे लिहून टाका व्यवस्थित. ठीक आहे
चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 4 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. 15/5 या अपूर्णांकाचे 25/10 या अपूर्णांकाशी असलेले गुणोत्तर किती? मग आपल्याला या व्यवहारी अपूर्णांकाचं गुणोत्तर आता काढायचं आहे आपल्याला. पहा याला पहिले लिहून घेतोय. पहा मी 15/5 याचं गुणोत्तर काढायचं आहे 25/10. समजा तुम्ही जर असंच काढलं तर हे पॉइंट मध्ये मिळते आणि गुणोत्तर आपण पॉइंट मध्ये देऊ शकत नाही. मग मला सांगा, हे गुणोत्तराची क्रिया म्हणजे काय? आपण भागून टाकतो ना एकामेकाला, सारख्या अंकाने भागतो. मग ही गुणोत्तराची क्रिया आहे. समजा मी इथे जर गुणाकार जर केला तर काय होईल? पहा इथे मांडणी करून घेतोय मी. 15/5 गुणिला हा जर गुणाकार केला मी तर काय होईल? अंशामध्ये छेद आणि छेदामध्ये अंश येईल. याचा अर्थ हा होईल 10/25. बस एवढंच करायचं आपल्याला, बाकी काही नाही. बस झालं. हे जर सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते. आता हे सोडवता येईल आपल्याला. पहा 5×1 = 5, 5×3 = 15, 5×2 = 10, 5×5 = 25. बस झालाय. काय होईल? पहा 3×2 = 6 आणि छेदामध्ये आहे 5. हे झालं आपलं गुणोत्तर. येईल लक्षात? 6/5 हे गुणोत्तर झालंय आपलं. आता याला कसं लिहू आपण? तर याला असे लिहू शकतो 6/5. याही पद्धतीने लिहितो, व्यवस्थित लिहून टाका. ठीक आहे ना? काय करायचं आहे? हा भागाकारातलं जे चिन्ह आहे, समजा गुणाकार गुणोत्तर म्हणजे काय तर भागाकार. मग काय करता येईल आपल्याला? हाच इथे आणायचा आहे. मग कशात? गुणाकारामध्ये. मग काय करायचं आहे? अंशात छेद आणि छेदाचा अंश करून टाका. बस झालं, उत्तर मिळते आपल्याला. ठीक आहे, चला लिहून टाका व्यवस्थित. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 4 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलंय? 15/5 या अपूर्णांकाचे 25/10 या अपूर्णांकाशी असलेले गुणोत्तर किती? असा हा प्रश्न आहे. आता आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाची गुणोत्तर म्हटलं. हे व्यवहारी अपूर्णांक आहे दोन्ही. ठीक आहे ना? मग याची मांडणी करून घेतोय. पहा लक्ष द्या, 15/5 आणि हे काय तर 25/10. आता आपण जर इथे भागाकार करतो म्हटलं असा तर हे पॉइंट मध्ये उत्तर मिळते. मग गुणोत्तर आपल्याला पॉइंट मध्ये सांगता येत नाही, हे लक्षात घ्या. आता साधारणतः हे जे गुणोत्तराचं चिन्ह दिसत आहे तुम्हाला, हे भागणे म्हणजे काय तर एकंदरीत आपण भागाकारच करतोय. मग समजा भागाकाराचं चिन्ह जर असेल तर काय केलं असतं तुम्ही? 15/5. ठीक आहे. इथे जर गुणाकारात चिन्ह युज करायचं आहे तुम्हाला तर काय? अंशाचा छेद आणि छेदाचा अंश केला असता तुम्ही. म्हणजेच काय? अंशामध्ये जाईल 10 आणि छेदामध्ये काय येते? 25. ही झाली आता गणिताची मांडणी. सोडवण्यासाठी आता आपल्याला सोपं जाते. तर पहा हे सोडून घेऊ पहिले आपण. 5×1 = 5, 5×3 = 15, 5×2 = 10 आणि 5×5 = 25. ओके, सर्व कटलं. काय काय राहिले इथे लिहून घेतोय मी. पहा 3×2 = 6 आणि छेदामध्ये काय? 5×1 = 5 म्हणजे फक्त 5च राहिले. ओके, मग मला सांगा हे झालं आपलं उत्तर 6/5. मग आपण याला असं लिहू शकतोय. पहा 6/5 असं हे गुणोत्तर आपण याचं लिहू शकतो. म्हणजे उत्तर काय आपल्या या गणिताचं? तर 6/5. येईल लक्षात? फक्त या ठिकाणी लक्षात घ्या, अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करा. बस गणित साध्या पद्धतीने मिळून जात तुम्हाला. ठीक आहे, चला परत याच पद्धतीचे एक गणित बघू आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर 4 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलंय? पहा 32/14 या अपूर्णांकाचे 48/49 या अपूर्णांकाशी असलेले गुणोत्तर किती? ठीक आहे, तर पहा मांडणी करून घेत आहे. आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाचं गुणोत्तर काढायचं आहे. तर पहा हा 32 छेदामध्ये काय तो 14, गुणोत्तरामध्ये 48 छेदामध्ये आहेत 49. गुणोत्तर म्हणजे काय? एक प्रकारचा आपल्याला परत भागाकार करायचा आहे. मग काय असा भाग देतो म्हटलं तर पॉइंट मध्ये उत्तर मिळते. पॉइंट मध्ये आपण गुणोत्तर सांगू शकत नाही कधीच. मग काय करता येईल? हा पहा 32/14 असंच लिहून टाका. इथे भागाकाराचं क्रिया आहे असं गृहीत धरा. इथे गुणाकाराची क्रिया करू आपल्याला भागण्यासाठी. म्हणजे अंशाचा छेद आणि छेदाचा अंश होतो. म्हणजेच या ठिकाणी काय येईल? 49 अंशात येईल आणि छेदामध्ये हा 48. बस झालं. हे सोडवलं की तुम्हाला उत्तर मिळते. पहा लक्ष द्या, कुठे भाग जाताना दिसत आहे तुम्हाला? इथे 7ने भाग जातो. पहा 7×2 = 14 आणि 7×7 = 49. हा 16×2 = 32, 16×3 = 48. परत हा 2 आणि हा 2 कटला. राहिला काय या ठिकाणी? पहा 7/3, फक्त 7/3 असं उत्तर आहे. मग आपण गुणोत्तरामध्ये याला कसं सांगतो आहे? 7/3 असं सांगतोय. म्हणजे उत्तर काय आपलं? हे 7/3. येईल लक्षात? फक्त या ठिकाणी अंशात छेद छेदाचा अंश करा आणि भागाकार करून टाका. बस झालं. येईल लक्षात? चला नंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 5 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलाय? 4, 8, 10 या संख्येचे चतुर्थ प्रमाणपद काढा. चतुर्थ प्रमाणपद काढा. पहा, आणि असं लक्षात असू द्या की हे गणिताचा क्वेश्चन आहे, बुद्धिमत्तेचा नाही.
मग आपण जर म्हटलं याच्यामध्ये फरक, याच्यामध्ये फरक, याच्यामध्ये फरक सांगू, असं जमत नसते. ठीक आहे ना. आता चतुर्थ प्रमाणपद कशा पद्धतीने काढायचं एक लक्षात ठेवा. पद काढताना अशा पद्धतीने मांडणी करते. पहिलं पद, दुसरं पद, त्यानंतर तिसरं पद आणि ते चौथं पद, अशा पदाची मांडणी करायची नेहमी. ठीक आहे ना. जर चौथं पद काढताना मग तिसरं पद किंवा मधलं पद काढताना वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. नाहीतर जर आपण सूत्र यूज करतो म्हटलं तर 3-4 पद्धतीचे टॉपिक आहे, त्याला 3-4 पद्धतीने आपल्याला सूत्र यूज करायचे आहे. मग त्या पद्धतीने सूत्र जर यूज केलं तर लक्षात राहणार नाही, म्हणून सांगतोय डायरेक्ट या पद्धतीने मांडणी करायची. काय तर पहा 1 2 3 4. ठीक आहे ना. अशा पद्धतीची काय असली पाहिजे तुमची मांडणी असली पाहिजे. तर पहा या मांडणीनुसार आपण सोडून घेऊ इकडे गणित. 4 8 10 हे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद आपल्याला काढायचं आहे. तर पहा पहिलं पद काय 4, दुसरं पद छेदामध्ये काय आहे बघा, दुसरं पद म्हणजेच काय 8. ठीक आहे. तिसरं पद किती आहे आपल्याकडे 10, बरोबर इथे लिहून घेतलं मी 10. चौथं पद आपल्याला माहित नाही, एक्स ठेवू. येईल लक्षात, एक्स ठेवा किंवा क्वेश्चन मार्क ठेवा. त्या ठिकाणी पहा यांचा तिरपा गुणाकार केला की आपल्याला उत्तर मिळते. तर पहा 8 गुणिला 10 भागाकारात 4 येईल, 8 गुणिला ते 10 आणि भागाकारात काय येईल 4 येईल. बस झाले. पहा 4 1 4, 4 दुने 8 आणि 10 दुने 20, असं हे उत्तर मिळते आपल्याला 20. चतुर्थ पद आहे. काय चतुर्थ पद सोडवता येईल. फक्त मांडणी या पद्धतीने करा, एकास दोनास तीनास 4 या पद्धतीने मांडणी केली तर कुठलंही गणित मिळते तुम्हाला. येईल लक्षात. चला त्यानंतरच परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 5 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय, 15 45 75 या संख्येचे चतुर्थ प्रमाणपद काढा. त्याच पद्धतीने मांडणी. काय परत सांगतोय 1 2 बरोबर इथे काय 3 आणि इथे 4. बस झालं. अशा पद्धतीने काय करायची आपल्याला मांडणी करायची, लक्षात घ्या. ठीक आहे ना. जर समजा आपल्याकडे 3 पद आहे, चौथं पद या पद्धतीने काढता येतं. तर पहा पहिलं पद काय दिलंय त्यांनी आपल्याला 15 हे लिहून घेतोय. दुसरं पद दिलंय आपल्याला 45 त्याच्या छेदामध्ये, तिसरं पद आहे 75 आणि चौथं पद माहित नाही, क्वेश्चन मार्क द्या किंवा एक्स ची मांडणी करा. वाय ठेवू शकता, काही ठेवा. या ठिकाणी आपल्याला उत्तर काढायचं आहे फक्त. ठीक आहे. चला असा तिरपा गुणाकार यासाठी म्हणजेच काय 45 गुणिला ते 75 आणि भागाकारात किती ते 15. ओके. चला काय होईल 15 1 15, 15 त्रिक 75 या दोघांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर किती होईल पहा 3 5 15, 1 राहिला, 3 7 21 आणि 1 22. याचा अर्थ आपलं हे उत्तर काय 225 हे चतुर्थ प्रमाणपद आहे. चतुर्थ पद आहे. हे लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 6 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय 20 50 या संख्येचे तृतीय प्रमाणपद काढा. फक्त काय म्हटलंय त्यांनी पहा आता तृतीय प्रमाणपद काढा. याच्या पूर्वी गणित होतं चतुर्थ प्रमाणपद काढा. आता एक पद कमी झालं, 2च पद दिले आणि तिसरंच पद काढा असं म्हणत आहे. मग काय करायची मांडणी पहा लक्ष द्या. समजा तिसरं पद काढायचं तर मांडणी कशी करायची पहा. पहिलं पद लिहून घ्यायचं, हे पहिलं पद. ओके. त्यानंतर दुसरं पद असंच लिहायचं. पहिलं आणि दुसरं आपण सारखंच लिहून घेतोय. त्यानंतर तिसरं पद काढण्यासाठी दुसरं पद हे दोनदा लिहायचं आणि या ठिकाणी एक्स. लक्षात आलं का काय केलं मी पहा. पहिलं पद दुसरं पद दुसरंच पद या ठिकाणी लिहायचं, तिसरं पद इथे काढायचं. हे लक्षात. परत एकदा सांगतो, हे पहिलं पद दुसरं पद दोनदा लिहायचं आणि तिसरं पद काढायचं. मग मांडणी करून घेऊ आता पहा. या पद्धतीची आता आपल्याला काय करायची आहे मांडणी करायची आहे. तर पहा लक्ष द्या. पहिलं पद 20. ठीक आहे. दुसरं पद 50. परत दुसरंच पद आपण या ठिकाणी लिहून घेतोय आणि या ठिकाणी एक्स ठेवू. तिसरं पद या ठिकाणी आता आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तिसरं पद काढायचं असेल तर दुसरं पद दोनदा लिहायचं, दुसरं पद दोनदा लिहायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर पहा आता काय होईल याच्यासाठी आता तिरपा गुणाकार करू. एक्स ची किंमत काढण्यासाठी पहा हा 50 गुणिला तो 50 आणि भागाकारात काय तर हे 20. बस झालं. 0 0 कटला. या 2 ने 50 ला भाग जातो. या 2 ने जर 50 ला भाग दिला तर 50 च्या निम्मे किती 25 राहते. आता 25 5 किती होते 125. लिहून टाका डायरेक्ट किंवा गुणाकार करू. 5 5 25 राहिले 2. 5 दुने 10, 10 आणि 2 12. म्हणजे यांचं उत्तर किती आपलं 125. हे कोणतं पद आहे तर हे तृतीय पद आहे, म्हणजे तिसरं पद आहे. तृतीय पद. या पद्धतीने उत्तर घेऊन टाका. येईल लक्षात. काय मांडणी करायची मांडणी लक्षात घ्या, नाहीतर याचे वेगवेगळे सूत्र आहे, भरपूर सूत्र यूज करावं लागते. मग ठीक आहे ना. आपल्याला सूत्र बिलकुल यूज करायचे नाही, बघा सूत्रानं उत्तर काढायचं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. चला तर लिहून टाका. परत एक ह्याच पद्धतीचं गणित पाहू आपण.
पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 6 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलंय पहा, 8, 12 या संख्येचे तृतीय प्रमाणपद काढा. त्याच पद्धतीने मांडणी करायची. तिसरं प्रमाणपद काढायचे, दोनच पद त्यांनी आपल्याला दिले आहे. मग काय करता येईल, पहिलं पद इथे मांडा, दुसरं पद या ठिकाणी, परत दुसरंच पद या ठिकाणी, आणि या ठिकाणी एक्स किंवा क्वेश्चन मार्क, या पद्धतीची असते आपली काय मांडणी. आता रिपीट सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल, ठीक आहे ना, कशी मांडणी करायची. चला तर काय होईल पहा, पहिलं पद काय 8, दुसरं 12, इथे लिहून घेतो. पहिलं पद 8, दुसरं पद 12, परत दुसरं पद इथे आला पाहिजे, म्हणजे 12च कुठे येईल, या ठिकाणी, आणि इथे क्वेश्चन मार्क द्या किंवा एक्स द्या. बस झाला. आता तिरपा गुणाकार करू आपण, म्हणजे काय 12 गुणिला 12, हा 12 गुणिला 12, आणि भागाकारात किती 8 पद झाल्या, 4 ने भाग जातोय पहा. 4 दुने 8, 4 त्रिक 12, बे एक बे, बे सक 12. बस झालाय. काय राहिलं उत्तर सांगा बरं, 6 त्रिक 18, हे 18 झालं आपलं उत्तर. 18 काय आहे, तर हे तृतीय प्रमाणपद आहे. तृतीय प्रमाणपद आहे, हे लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. उत्तर काय मिळालं आपल्याला, 18. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय, 6/12, 3 आणि x या संख्या प्रमाणात आहे. या संख्या कशा आहे, प्रमाणात आहे. तर x ची किंमत किती, या x ची किंमत काढायची आपल्याला. मग x ची किंमत काढायची, हे पद किती आहे, तर तिसरंच पद आहे. पहिलं, दुसरं, तिसरं, म्हणजे याचा अर्थ आपल्याला तिसरं पद काढायचं आहे. मग तृतीय प्रमाणपद यापूर्वीच्या टॉपिक मध्ये आपण काढलाय, त्याच पद्धतीने मांडणी होईल याची. कशी मांडणी होईल पहा, पहिलं पद, दुसरं पद, त्यानंतर दुसरं पद आणि तिसरं पद, म्हणजे आपली आहे x. हे लक्षात. आता मांडणी या पद्धतीने आपण बाजूला करून घेऊ. पहा लक्ष द्या, मांडणी करू. पहिलं पद काय, लक्ष द्या, 6/12. ठीक आहे. दुसरं पद आपण छेदामध्ये लिहितो. दुसरं पद काय दिलंय त्याने, 3. त्यानंतर परत आपण काय करतो, दुसरंच पद या ठिकाणी लिहितोय, आणि तिसरं पद काढण्यासाठी x मांडणी करतोय. हे लक्षात. पहा, अंश आणि छेद आहे म्हणजे काय, दोन असं पकडू नका की दोन संख्या या ठिकाणी. संख्या एकच समजा, ही एक संख्या आहे, दुसरी संख्या आहे, दुसरी संख्या आहे, तिसरी संख्या. हे लक्षात. आता आपल्याला x ची किंमत काढायची, त्यासाठी काय आपण करतोय, असा तिरपा गुणाकार करतो. मग तिरपा गुणाकार करण्यासाठी 3 गुणिला 3, असा 3 गुणिला 3 होईल, आणि ही संख्या गुणिला x येईल. हे लक्षात. म्हणजे 3 गुणिला 3 पहिले लिहून टाकतोय, 3 गुणिला 3, आणि छेदामध्ये काय 6/12 असाच लिहून टाकतो, 6/12. बस झालं. आता हे सोडवण्यासाठी काय करता येईल आपल्याला, छेदामधला जो 12 आहे हा अंशामध्ये जाईल ना असा, म्हणजे याचं उत्तर काय येईल पहा. सरळ सरळ मांडणी करून टाकू. पहिले 3 गुणिला 3, छेदामध्ये परत 6 ठेवतो. हा जो 12 आहे अंशामध्ये जाईल, म्हणजे या ठिकाणी येईल. आलं लक्षात तुमच्या. बस झालं. हे सोडवलं की उत्तर मिळते तुम्हाला. पहा लक्ष द्या. परत 6 1 6, 6 दुने 12. ठीक आहे. 3 त्रिक 9, आणि 9 दुने 18. हे झालं आपलं उत्तर. काय तर 18. हे लक्षात. काय केलं आपण, ठीक आहे ना. पहा परत एकदा सांगतोय, मांडणी तर या पद्धतीने करून घेतली सुरुवातीला. त्यानंतर 3 गुणिला 3, 3 गुणिला 3 आलो. छेदामध्ये ही संख्या जशाची तशी ठेवली मी, 6/12. मग मला सांगा, हे सोडवण्यासाठी 12 अंशामध्ये जाईल ना. मग 12 अंशामध्ये गेले म्हणजे इथले 12 हे अंशामध्ये आणले मी. बस झालं. हे 6 दुने 12, आणि या तिघांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर आलं 18. हे लक्षात. चला व्यवस्थित असं लिहून टाका. त्यानंतरच याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, 12/4 6x या संख्या 3 दिल्या. तिसरं पद काढायचं. तिसरं पद जर काढायचं असेल तर काय करायचं आहे, दुसरं पद हे दोनदा लिहित असतो आपण, हे लक्षात असू द्या. या संख्या प्रमाणात आहे, तर x ची किंमत किती, x ची किंमत विचारली म्हणजे तिसरं पद आपल्याला काढायचं आहे. तर पहा मांडणी याच पद्धतीने, पहिलं पद छेदामध्ये दुसरं पद, दुसरंच पद दोनदा आले, या ठिकाणी x ठेवा. ठीक आहे ना. चला तर काय करता येईल, मांडणी या पद्धतीची काय करायची आपल्याला, ही मांडणी करून घ्यायची आहे. पहा लक्ष द्या, 12/4 इथे लिहिताय मी. पहा 12/4. दुसरी संख्या किती आपल्याकडे 6, दुसरी संख्या लिहितोय मी 6. परत दुसरीच संख्या आपण या ठिकाणी लिहितोय, आणि त्यानंतर इथे देतो x. पहिली संख्या, दुसरी संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. ओके. चला काय होईल, तिसरी संख्या आपल्याला काढायची आहे. मग तिरपा गुणाकार 6 गुणिला 6, पहा या ठिकाणी 6 गुणिला 6, आणि छेदामध्ये काय 12/4. 12/4. मला सांगा 4 पुढे जाईल, हा अंशामध्ये जाईल. आता मांडणी करून घेतो. छेदामध्ये पहा इथे खाली 6 गुणिला 6, हा 4 वर जाईल, म्हणजे या ठिकाणी आला 4, आणि छेदामध्ये काय आला फक्त 12. हे लक्षात. चला पहा आता भाग देऊ. हा 6 1 6, 6 दुने 12, बे एक बे, बे दुने 4. ओके. आता काय राहिलं x ची रेट सांगा बरं, 6 दुने 12, हे झाले 12. हे कोणतं पद काढलंय आपण, हे काढलं आहे x ची रेट म्हणजे तिसरं पद. काय काढलंय,
तिसरं पद. मग इथे लिहून घेतोय तृतीय पद. हे लक्षात किती मिळालं आपल्याला? हे 12. व्यवस्थित लिहून टाका. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलंय पहा. x 26 13/2 ह्या 3 संख्या दिल्या आपल्याला. या संख्या प्रमाणात आहेत तर x ची किंमत किती? म्हणजे आपल्याला x ची किंमत काढण्यासाठी पहिलं पद काढायचं आहे. आता काय काढायचं? पहिलं पद. मग पहिलं पद आणि तिसरं पद किंवा दुसरं पद चौथं पद हे कशा पद्धतीने? त्याच पद्धतीने मांडणी करत आहे. पहा इथे पद किती दिले आहे? 3 पद. 3 पदापैकी एक पद आपल्याला काढायचं आहे. म्हणजे पद आपल्याला 2च दिले आहे मग यांनी. ठीक आहे. मग 2 पद दिल्यानंतर आपण काय करतो? पहा पहिलं पद, इथे दुसरं पद, परत दुसरं पद आणि या ठिकाणी तिसरं पद. हे लक्षात. पहिलं, दुसरं आणि तिसरं. याच पद दुसरं पद हे 2दा लिहायचं आहे. ओके. मग पहा या पद्धतीने काय होईल? आपली ही मांडणी होईल. पहा लक्ष द्या, ही जरी मांडणी समजा. आता पहिलं पद x, या ठिकाणी x ठेवताय. सांगा मला दुसरं पद काय? 26. ठीक आहे. परत दुसरंच पद या ठिकाणी म्हणजे इथे काय? तर 26 आणि छेदामध्ये काय? हे पद 13/2. ओके. ही झाली गणिताची मांडणी. काय केलं मी? काही मोठं कठीण नाहीये. फक्त तुम्हाला करायचं काय? दुसरं पद 2दा लिहायचं आहे. ठीक आहे. 3 पद असल्यानंतर प्रॉब्लेमच येत नाही. पण पदे यांनी 2च दिले, आपल्याला तिसरंच काढायला सांगितलं तर प्रॉब्लेमच येईल ना. ठीक आहे. म्हणजेच काय करता येईल? दुसरं पद हे 2दा लिहायचं. खूप चालेल. आता याचा तिरपा गुणाकार करतोय. तिरपा गुणाकार करण्यासाठी काय? 26 गुणिले 26 आणि 1 चा गुणाकार 13/2 सोबत. म्हणजे काय होईल? पहा मांडणी करून घेतोय. 26 गुणिले हा 26 आणि छेदामध्ये काय येईल? 13/2. 13/2. बस झालं. हे तर सोडवतोय. याच्या पूर्वीच्या टॉपिक मध्ये सोडवलंय आपण. तर पहा काय करता येईल आता. हा 26 गुणिला 26 ची मांडणी केली. ठीक आहे. आता 13/2 ते 2 चे छेदामध्ये अंशामध्ये जाईल म्हणजे या ठिकाणी हे 2 येईल आणि छेदामध्ये काय येईल? तर हे 13 येईल. बस झालं. येईल लक्षात. पहा छेदामधला 13 छेदामध्येच, पण याच्यामध्ये जे 2 होता हा छेदामधला हा इथे अंशामध्ये आला. येईल लक्षात. चला काय होईल? 13 × 13 13 दुने 26. बस झालं. यांचा गुणाकार म्हणजे आपलं हे उत्तर राहील. आता पहा लक्ष द्या. गुणाकार करून घेतोय. पहा 2 दुने 4 हे 4 लिहितोय आणि गुन्ह्याला काय राहिलाय? 26. यांचा गुणाकार करून घेऊ आता. 4 × 24 2 राहिले. 4 दुने 8 9 10 हे किती झाले? 110. किती? 104. तर हे उत्तर राहिला काय? 104. 104. येईल लक्षात. म्हणजे उत्तर काय राहिलं आपलं? 104. हे कोणतं पद आहे सांगा? तर हे पद आहे आपलं पहिलं पद. येईल लक्षात. यांनी काय म्हटलंय? पहा x ची किंमत काढा. मग x ची किंमत काढली आपण किती? 104. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचं परत एक गणित बघू. हा प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय? पहिलं पद दिलाय x, दुसरं 20 आणि तिसरं दिलाय 100/2. या संख्या प्रमाणात आहे तर x ची किंमत किती? x ची किंमत आपल्याला काढायची आहे. याचा अर्थ पहिलं पद काढायचं आहे, दुसरं 2 पद आपल्याला दिलाय. 2 पद दिल्यानंतर जर तिसरं पद आपल्याला काढायचं असेल तर आपण दुसरं पद हे 2दा लिहित असतो. हे माहिती आहे आपल्याला. पहा मांडणी करून घेतोय. हे पहिलं पद, हे दुसरं पद, परत हे दुसरं पद आणि तिसरं पद या ठिकाणी. म्हणजेच काय होईल याचं? तर याच्या या पद्धतीने याची काय होईल? मांडणी होईल. काय होईल? मांडणी होईल. मग पहा या ठिकाणी मांडणी करून घेऊ. पहिलं पद लिहून घेतोय मी x, दुसरं पद दिलाय 20, मग दुसरंच पद याही ठिकाणी लिहितोय आपण 20 आणि तिसरं पद यांनी दिलंय आपल्याला किती? 100/2. ओके. आता मांडणी करताना काय करता येईल पहा. या दोघांचा गुणाकार. ठीक आहे. आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे तिरपा गुणाकार म्हणू आपण. पहा 20 गुणिला ते 20 भागाकारात किती? तर 100/2. हा 100/2. ठीक आहे. परत 20 गुणिला 20. मला सांगा हा 100/2 चं काय करायचं? 2 पुढे जाईल, इकडे अंशामध्ये जाईल. ठीक आहे. आणि छेदामध्ये 100 तसाच राहील. हो जरा हे सोडवलं की उत्तर मिळते. पहा 20 × 20 20 पंच 100. ओके. 5 × 5 5 चोक 20 आणि 4 दुने किती? तर 8. हे झालं आपलं उत्तर. 4 दुने किती? 8. येईल लक्षात तुमच्या. म्हणजे आपलं हे पद कोणतं? तर पहिलं पद. काय म्हणू आपण? प्रथम पद असं म्हणू शकतो. प्रथम पद किती निघालं? हे 8. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलंय पहा. 16 व 36 चे मध्यम प्रमाणपद काढा. आता यांनी म्हटलंय मध्यम. मध्यम म्हणजे काय? तर पहा हे समजा 16 आहे. ठीक आहे. इथे x आहे आणि हे 36 आहे. हे झालं मध्यम प्रमाणपद. येईल लक्षात. x ची किंमत काढा असं ते म्हणत आहे. मला सांगा x ची किंमत म्हणजे कितवं पद आहे? पहिल्यानंतर हे दुसरं पद आहे.
आलं लक्षात? मध्यम प्रमाणपद या दोन याच्यातलं मधलं प्रमाणपद म्हणजे इकडनं सुरुवात केली तर हे कितवं पद येणार आहे? दुसरं पद येणार आहे. मग दुसरं पद आपण कितीदा लिहितो तर दोनदा लिहितो, ते लक्षात असू द्या. ठीक आहे, मग मांडणी कशी करताय त्याची पहा. आता त्या पद्धतीने परत एक सांगतोय, पहिलं पद लिहायचं, त्यानंतर दुसरं, ते दुसरंच पद या ठिकाणी लिहा, तिसरं इथे लिहा. ही झाली आपली काय तर मांडणी. त्याच पद्धतीने सेम मांडणी करता येईल. पहा, लक्ष द्या. परत पहिलं पद कोणतं आहे? 16. ठीक आहे. आता दुसरं पद कोणतं घेतलं होतं मी? याच्या ठिकाणी व च्या ठिकाणी x, हा x. परत याच ठिकाणी x घेतोय आणि तिसरं पद दिलंय त्यांनी 36. ही झाली गणिताची मांडणी. मधलं पद म्हणजे दुसरं पद नाहीये. दुसरं पद आपण हे दोनदा लिहित असतो, हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे ना? तर काय करता येईल पहा, त्या ठिकाणी मांडणी कशी होईल? यांचा गुणाकार यांचा गुणाकार एका खाली एक लिहिता येणार नाही, म्हणजेच काय, x गुणिला x म्हणजे x चा वर्ग बरोबर इकडे काय होईल? हा 16 आणि या ठिकाणी काय? 36. ओके. आता x चा वर्ग याचं जर वर्गमूळ काढतो म्हणलं तर याही संख्येचं वर्गमूळ काढावं लागेल. मग मला सांगा इथे x ची किंमत किती? तर 16 हा कशाचा वर्ग आहे? तर 4 चा वर्ग आहे. आणि 36 हा कशाचा वर्ग आहे? तर 6 चा वर्ग आहे. म्हणून त्या x ची किंमत किती? तर या दोन संख्यांचा गुणाकार, 6 चौक 24. हे झालं आपला x ची किंमत. म्हणजे हे जे मधलं प्रमाणपद आहे, मध्यम प्रमाणपद किती? तर ते 24 राहील. येईल लक्षात? चला लिहून टाका. हे झालं मध्यम प्रमाणपद, मध्यम पद. येईल लक्षात तुमच्या? ठीक आहे. x ची किंमत किती काढली आपण? 24. ठीक आहे. चला याच पद्धतीचं परत एक बघू. लक्ष द्या. प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 49 व 64 चे मध्यम प्रमाणपद काढा. मग मध्यम प्रमाणपदच म्हटलं आहे. मध्यम म्हणजे काय? परत एकदा सांगतोय. 49, दुसरा x आणि तिसरा 64. हे झाले तीन पद. त्याच्यातलं मध्य पद म्हणजे काय? तर x. मग मांडणी कशी करतोय आपण? या दुसऱ्या म्हणजे मधल्या पदाचा दोनदा. ठीक आहे, दोनदा मांडणी करतो. म्हणजेच काय? मांडणी करून घेतो या ठिकाणी डायरेक्ट. पहा काय करता येईल. पहिलं पद कोणतं? आपलं 49. या ठिकाणी लिहितो 49. दुसरं पद काय? x. हे दुसरंच पद परत एकदा लिहितोय आपण आणि तिसरं पद हे 64. येईल लक्षात? चला हे कसं सोडवता येईल पहा आपल्याला. x गुणिला x म्हणजे x चा काय? वर्ग बरोबर 49 गुणिला 64. 49 गुणिला किती? तर 64. येईल लक्षात? परत बरोबर. आता याचा वर्गमूळ काढायचं. मग या दोघांचा वर्गमूळ काढू. म्हणजे काय? x चा वर्ग म्हणजे ते x ठेवू आणि ते याचं वर्गमूळ किती? 49 चं 7 आणि 64 चं वर्गमूळ किती? 8. 8 7 किती होईल? 56. म्हणजेच काय? या x ची रेट काय? x बरोबर काय? x बरोबर काय? तर 8 7 काय? 56. येईल लक्षात? चला लिहून टाका उत्तर. हे कोणतं पद आहे सांगा? हे पद आहे मध्यम प्रमाणपद. इथे लिहू मध्यम पद, मध्यम पद. चला लिहून टाका व्यवस्थित. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता. लक्ष द्या. प्रकार नंबर 10 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हणतात? 0.09 व 0.25 चे मध्यम प्रमाणपद काढा. आपल्याला मध्यम प्रमाणपदच काढायचं आहे, पण या ठिकाणी दशांश दिसत आहे तुम्हाला. दशांश पूर्णांक दिसत आहे. म्हणजेच काय करता येईल पहा. आता याची मांडणी तर त्याच पद्धतीने करून घेता येईल आपल्याला. पहा काय म्हटलं? मध्यम प्रमाणपद काढा. म्हणजेच काय? तर दुसरं प्रमाणपद काढायचं आहे. मग मांडणी कशी करतो? पहिलं पद, दुसरं पद, परत दुसरंच पद या ठिकाणी, तिसरं पद या ठिकाणी. या पद्धतीची तुम्हाला मांडणी करावी लागते. ओके. तर ही मांडणी करून घेऊ. पहिलं पद कोणतं आपलं? 0.09. आता सांगा मला दुसरं पद आहे का? या ठिकाणी दुसरं पद नाही आहे, म्हणजे x ची मांडणी करू. हा x बरोबर. आता दुसरं पद परत नाहीच आहे, इथे लिहा. आणि तिसरं पद आहे आपल्याकडे किती? 0.25. हे लिहितोय मी 0.25. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. ओके. आता सोडवता येईल आपल्याला. पहा x गुणिला x म्हणजे काय? तर हा झाला x चा काय? वर्ग. काय लिहा या ठिकाणी? x चा वर्ग बरोबर काय? बरोबर काय करता येईल आपल्याला? ह्या दोन्ही संख्या, या दोन संख्यांचा गुणाकार. म्हणजेच काय करता येईल? 0.09 गुणिला 0.25. ओके. आता काय करता येईल पहा. आता डायरेक्ट याचा वर्गमूळ आणि वर्गमूळ निघते, पण दोन्हीदा वर्गमूळ काढून गुणाकार करण्यापेक्षा याचा डायरेक्ट गुणाकार करून घेऊ. पहा या पद्धतीने उत्तर मिळते याचं. x चा वर्ग बरोबर काय? x चा वर्ग मी तसाच ठेवला, वर्गमूळ काढला नाही अजून. आता असं समजा की हा पॉइंट नाहीये. पॉइंट नसला तर 9 चा 25 सोबत गुणाकार साध्या पद्धतीने करून घेऊ. पहा 9 5 45 किती राहिले? 4. 9 दुने 18, 18 आणि 4 22. हे लिहिले मी 22. ओके. आता पॉइंट मोजायचे. पहा 1 2 3 4. 4 घरा अगोदर पॉइंट देऊन द्यायचा. पहा इथे पहा 1 2 3 4. 4 घरा अगोदर पॉइंट म्हणजे काय? 1 2 3 आणि 4. याचा अर्थ x चा वर्ग बरोबर काय आला आपलं? 0.0225 असं आलं. आता आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. x च्या वर्गाचं किंमत काय? x सोबत काढायचे. म्हणजेच काय?
आता मला एक सांगा, 225 हा कशाचा वर्ग आहे तर 15चा वर्ग आहे. मग इथे 15 लिहून घेऊ आपण. ठीक आहे. आता पॉईंटचं काय करायचं, आता पहा वर्गा संख्या करताना पॉईंट हे दुप्पट होते हे तर माहिती आहे ना आपल्याला. मग मला सांगा वर्ग संख्या निमपट करताना पॉईंट काय निम्मे होईल ना. मग निम्मे म्हणजे काय, इथे पहा 1 2 3 4 इथे 4 घरा अगोदर पॉईंट आहे, तर इथे निम्मे म्हणजे काय 2 घरा अगोदर पॉईंट आहे. म्हणजे इथे उत्तर काय तुमचं 0.15. एक लक्षात. आणि एक लक्षात असू द्या, इथं समसंख्यावरच पॉईंट असते. म्हणजे काय तर इथे 4 घरापूर्वी पॉईंट, 6 घरापूर्वी पॉईंट, 8 घरापूर्वी पॉईंट असंच असते. हे लक्षात. तुम्हाला 3 घरापूर्वी पॉईंट जर इथं असेल आणि ती वर्गसंख्या असेल त्याचं वर्गमूळ कसं निघेल, 1.5 घरा अगोदर पॉईंट देऊ शकतो का आपण, नाही देता येणार. मग या ठिकाणी पहा बरोबर 4 घरा अगोदर पॉईंट आला. मग इथे 4 घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 2 घरा अगोदर पॉईंट येत असतो. ठीक आहे. चला लिहून टाका. याचं उत्तर काय मग एक्सची रेट काय 0.15. हे काय कोणतं पद म्हटलं आहे पाहिजे, मध्यम पद. मग या ठिकाणी लिहून टाकू आपण मध्यम पद. हे लक्षात तुमच्या. चला लिहून टाका काय उत्तर मिळते 0.15. ठीक आहे. चला त्यानंतरचं परत एक गणित बघू याच पद्धतीचं. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 10 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय पहा, 0.002 व 0.288 चे मध्यम प्रमाणपद काढा. काय म्हटलंय का 0.002 व 0.288 यांचं मध्यम प्रमाणपद काढायचे. मांडणी त्याच पद्धतीने मध्यम प्रमाणपद म्हणजे दुसरं पद काढावं लागते. मग पहा या ठिकाणी पहिलं पद काय 0.002, दुसरं पद काय असायला पाहिजे x आणि तिसरं पद काय असायला पाहिजे 0.288. हे लक्षात. मग मांडणी कशी करून घेता येईल याची पहा. तर पहिलं पद या पद्धतीने मांडून घेऊ आपण. पहा 0.002, दुसरं पद x आहे आपल्याकडे. त्यानंतर परत दुसरं पद या ठिकाणी आणि तिसरं पद काय तर 0.288. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. ओके. आता मला एक सांगा, हे सोडवताना काय करता येईल आपल्याला, x गुणिले x म्हणजे काय तर x चा वर्ग. हे सोडून घेऊ आता आपण. x चा वर्ग बरोबर काय या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय 0.002 गुणिले हा काय 0.288. ठीक आहे. मला सांगा वर्गमूळ निघेल का याचा, याचा वर्गमूळ नाही. दोन कशाचा वर्ग आहे, वर्गमूळ निघणार नाही. म्हणून या पूर्वीच्या गणितामध्येच मी गुणाकार केला होता. पण या पद्धतीने इथे गुणाकार करून घेऊ. पहा आता आपण x चा वर्ग बरोबर किती पहा, पॉइंट नाही असं गृहीत धरा. 2 8 16 1 राहिले, 2 8 16 आणि 1 17 1 राहिला, 2 दुणे 4 आणि 1 5. हे झाले 576. हे लक्षात. आता पहा पॉइंट पाहू आपण. इथे 3 घरा अगोदर आहे, इथे 3 घरा अगोदर म्हणजे 3 आणि 3 6 घरा अगोदर पॉइंट देऊ. हा 3 4 5 6 इथे पॉइंट, इथे 0. याचा अर्थ x चा वर्ग बरोबर काय, x चा वर्ग बरोबर काय मिळाला आपल्याला 0.000 हे लक्षात. आता आपण याचा वर्गमूळ काढू शकतो कारण 576 कशाचा वर्ग आहे 24 चा वर्ग आहे. तर पहा x बरोबर किती हा दिले या ठिकाणी मी 24. आता पॉइंटचं काय करायचं पहा 1 2 3 4 5 6 इथे 6 घरा अगोदर पॉइंट आहे. त्याचा जर वर्गमूळ काढतो म्हटलं किती घरा अगोदर पॉइंट येईल 6च्या निम्म्य म्हणजेच काय 3 घरा अगोदर पॉइंट येईल. मग पहा 1 2 3 पॉइंट आणि 0. पहा 3 घरा अगोदर मी पॉइंट दिला. याचं आन्सर काय मग आता आपलं x बरोबर 0.024 असं हे उत्तर मिळते आपल्याला. हे कोणतं पद आहे तर हे मध्यम पद आहे. या ठिकाणी लिहून टाकता येत मी पहा मध्यम पद. हे लक्षात तुमच्या. चला उत्तर लिहून टाका ते काय 0.024 हे लक्षात. आता पहा या प्रकारावर आपले जवळपास 10 प्रकार झाले आहेत. या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबून देऊ. पुढल्या लेक्चर मध्ये या नंतरचे प्रकार आपण बघू. ठीक आहे. तर आपल्या सर्वांचे धन्यवाद.